मित्रांनो, आपणास माहीतच आहे की आत्ताच काही दिवसांपूर्वीच सगळ्यांच्या खात्यामध्ये जे लोक एलिजिबल होते, योग्य होते, पात्र होते, त्यांच्या खात्यामध्ये 2500 आणि 1500 रुपये जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे जमा झालेला होता. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे पैसे होते हे जानेवारी महिन्याचे होते, पण आता फेब्रुवारी महिना लागला तरी पण फेब्रुवारीचे पैसे थोडे लेट होण्याची, म्हणजे त्यात विलंब होण्याची शक्यता दाट आहे. पण जास्त विलंब लेट होणार नाही, परंतु 15 ते 20 तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे जो हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो लवकरच न्यूज येईल, कारण हे माहीत झालेलं आहे गुप्तपणे मंत्रालयाद्वारे की 20 तारखेपर्यंत, 15 ते 20 तारखेपर्यंत तुमचा फेब्रुवारीचा महिना नक्कीच येण्याची दाट शक्यता आहे. आणि ज्या लोकांचे थकबाकी आहेत, 1-2 महिन्याचे पैसे अजून आलेले नाहीत, काही तांत्रिक कारणामुळे ज्यांनी KYC केलेली नव्हती, त्यांचे पण पैसे ह्या फेब्रुवारी महिन्यात येतील. तुम्ही वाट पाहत राहा. आणि जर तुम्ही KYC केलेलं नसेल बँकमध्ये जाऊन, तर आत्ताच बँकेत जा, आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन आणि KYC करून घ्या. कारण ज्यांच्या खात्याची KYC झालेली नाही आहे त्यांना पैसे येणार नाहीत. म्हणून लवकरात लवकर KYC करून घ्या, कारण फेब्रुवारी महिन्याचे पैसे ह्या फेब्रुवारी महिन्यातच येतील, ही हमखास सांगत आहो. आणि ही 20 तारखेपर्यंतच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुमच्या जे पोर्टल आहे त्याच्यावर तुम्हाला मेसेज दिसायला लागेल. ही माहिती मिळालेली आहे यंत्रणेद्वारे, म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, काही लोकांना प्रश्न पडला असेल की ऑक्टोबर महिन्यापासून 2500 रुपये जे लोक अपंग आहेत, अपंग निराधार आहेत, ज्यांना काही त्रास आहे, बिमारी आहे, काही अशक्तपणा आहे, ज्यांच्या हातापायामध्ये त्रास आहे, जे अपंग लोक आहेत त्यांना लागू झालेलं आहे ऑक्टोबर महिन्यापासून. पण त्यांना जर जानेवारीपासून मिळणं सुरू झाले असेल 2500 रुपये, तर जे ऑक्टोबरपासूनचे थकबाकी मिळणार की काय, मिळणार की नाही, हा प्रश्न लोकांच्या मनात नक्कीच पडला असेल की ते पैसे मग मिळतील की नाही मिळतील. कारण आम्हाला तर आता जानेवारीपासून 2500 रुपये महिना लागू झाला आहे आणि 1500 रुपये आतापर्यंत मिळत होते. पण सरकारने घोषणा केली की ऑक्टोबर महिन्यापासून सगळ्यांना लागू झालेलं आहे. मग त्याचं काय, मी तुम्हाला सांगू इच्छितो, सरकारने त्याची पण व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला जे राहिलेले जे महिने होते ऑक्टोबर महिन्यापासून ते मिळालेले नाहीत, ते पण पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात ते थकबाकीचे पैसे जमा होणारच आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमची KYC, पुन्हा सांगतो, KYC झालेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या. आणि ज्या लोकांनी आत्तापर्यंत तहसील कार्यालयात जाऊन जे UDID कार्ड, त्याचं सर्टिफिकेट अजून दिलेलं नाही आहे आणि व्हेरीफाय केलेलं नाही आहे की तुम्ही अपंग आहात, आणि आधीपासूनच तुम्हाला जर सरकारकडून मदत मिळत असेल, पेन्शन मिळत असेल, पण अजूनपर्यंत तुम्ही तो डॉक्युमेंट, अपंगत्वाचा डॉक्युमेंट तुम्ही जमा केलेला नसेल, तुम्ही लवकरात लवकर जाऊन तहसील कार्यालयात जा आणि सांगा त्यांना की मला हा त्रास आहे. ते तुमचे डॉक्युमेंट जमा करून घेतील आणि लवकरात लवकर ते जिल्हा परिषदेला पाठवतील, सरकारला पाठवतील. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो, कोणतीही योजना जेव्हा लागू येते तर सगळ्यात अगोदर मंत्रालयातून ते मान्य होते आणि मंत्रालयात मान्य झाल्यानंतर त्याचा अर्थसंकल्प निघतो, त्याचा टार्गेट निघतो, अर्थसंकल्प निघतो, किती लोक त्याचे पात्र आहेत आणि किती लोकांना 2500 मिळायला पाहिजे, 1500 मिळायला पाहिजे, त्यांच्यात वाटणी होते. आणि अर्थसंकल्प निघाल्यानंतर त्याचा GR निघतो आणि तो GR प्रत्येक तहसीलला, प्रत्येक कलेक्टरेटला पाठवला जातो. आणि त्यानंतर सरकारकडून जितकी मग माहिती मिळवली जाते, सरकार थ्रू त्या कलेक्टर ऑफिसद्वारे किंवा तहसील कार्यालयाद्वारे जे यंत्रणा आहेत त्यांच्याद्वारे, की किती लोक पात्र आहेत, किती लोकांना मिळाले पाहिजेत, किती लोक 1500 मिळण्याचे योग्य आहेत आणि किती लोक 2500 मिळण्याचे योग्य आहेत, अपंग आहेत, तितके लोकांची लिस्ट सरकारला जाते आणि त्याप्रमाणे मग अर्थसंकल्प निघतो आणि अर्थसंकल्पाच्या द्वारे
जितकी रक्कम द्यायची असेल ती सरकारकडून येते आणि प्रत्येकांना एकाच डेटमध्ये मिळत नाही मित्रांनो. जसं काही लोक असे पण आहेत की ज्यांना 2500 1500 त्यांच्या खात्यात जमा झाले, पण अजूनपर्यंत काही लोकांना जमा झालेले नाही आहेत. तुम्ही जर असे असाल तर कॉमेंट करा आणि ज्या लोकांना मिळालेले आहेत त्यांनी पण कॉमेंट करावे की मला इतके इतके पैसे मिळालेले आहेत. आणि जे लोक अपेक्षा करून आहेत की 1500 रुपये मिळाले पण त्यांना 2500 मिळायला पाहिजे होते कारण ते अपंग आहेत, त्यांनी डॉक्युमेंट दिलेलं आहे तहसीलमध्ये पण अजून काही झालेलं नाही आहे, तर असे पण लोक कॉमेंट करू शकता. तुम्ही कॉमेंट करा आणि सांगा. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात व्हॉट्सॲप नंबर सरकारकडून जो दिलेला आहे का की तुम्हाला जर समस्या असेल, तुमचा सपोर्ट तुम्हाला मिळाला नसेल, पेन्शन मिळाली नसेल, तुम्ही त्या व्हॉट्सॲप नंबरद्वारे सरकारला कळवू शकता. ही सुविधा सरकारने करून दिली आहे. तो एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर जा आणि ते तुम्हाला मिळून जाईल. त्या व्हिडिओमध्ये मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सॲप